नमस्कार मित्रांनो, तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एकदम भन्नाट आणि चवीला एकदम अप्रतिम असा एक पदार्थ बनवणार आहोत बटाट्यापासून. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा. तर इथं आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाटे 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला मध्ये अशा कापा करून घ्यायच्या. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी अशा कापा झालेल्या आहेत. ह्या कापा आता एका रुमालामध्ये घ्यायच्या आणि त्याचं पाणी सर्व आपण छानपैकी असं रुमालाने पुसून घ्यायचं. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं आपण रुमालाने पाणी पुसून घेऊ राहिलो आहे. तर आपल्या ज्या कापा आहेत त्या रुमालाने स्वच्छ करून झालेले आहेत. एका प्लॅनमध्ये आपण इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल बऱ्यापैकी गरम झाले का नाही ते बघायचं अगोदर. तर इथं आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण आपण कापा पाडलेल्या आहेत बटाट्याच्या, त्या कापा त्या तेलामध्ये ॲड करायच्या आणि मीडियम फ्लेवरच छानपैकी असं भाजून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण कापा आहेत ते एका प्लॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छानपैकी असं आपण भाजून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असा कलर येईपर्यंत आपण छानपैकी असं मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचा. तर बघू शकता आपण मीडियम गॅसवर असं त्याला लालसर असा कलर येऊन द्यायचा, म्हणजे कसं खायला पण एकदम खरपूस आणि अतिशय सुंदर होतात आणि मस्त. त्यामुळे छानपैकी असं भाजून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण भाजून घेतलेलं आहे. लालसर असा कलर आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर इथं आता झालेले आहेत. आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर इथं आपण काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण लाल तिखट ॲड करायचं चिमूटभर, म्हणजे आपल्याला 1-2 चिमूट असं छोटी चिमूट असं ॲड करायचं चवीनुसार. इथं आपण तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण लाल तिखट ॲड केलं. त्यानंतर थोडंसं वरतून आपण मीठ ॲड केलेलं आहे. तर इथं आपण छानपैकी असं मीठ ॲड करून घेऊया. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी त्यानंतर आपण धनापूड वरतून ॲड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आता आपले जे पदार्थ आहे ते एकदम चविष्ट आणि एकदम सुंदर असा हा पदार्थ झालेला आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपण मसाला ॲड केल्याच्या नंतर आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू छानपैकी असं मीडियम असं पिळून घेऊया. आपल्याला जितकं पाहिजे तितकं लिंबू पिळून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण वरतून लिंबाचा रस पण ते बटाट्याच्या काप्या आहेत त्याच्यावर आपण लिंबाचा रस पण ॲड केलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असा लिंबाचा रस ॲड करून झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून ॲड करायची. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. तर आता आपण कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपले कापा आहे ते इतके सुंदर आणि अतिशय तोंडाला पाणीच येईल अशी ही चविष्ट रेसिपी आहे. तर आता हे जे बटाट्याचे काप आहेत हे आपण सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा. पुन्हा आपण एकत्र हलवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आता आपण हलवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आपण तोंडी लावायला मस्तपैकी एकदम सुंदर असं जाम घ्यायचं आणि अतिशय सुंदर आणि खूप चविष्ट लागतं आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर वाट कशाला बघताय, लवकर जॉईन व्हा.